हॅलो एव्हरीवन. एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कविता क्रमांक 16 स्वप्न करू साकार या कवितेचा रसग्रहण हा भाग पाहणार आहोत. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रश्नपत्रिकेमध्ये अर्थात आपल्या कृतीपत्रिकेमध्ये जो प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 2A, तो प्रश्न असा असतो की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. हा त्या प्रश्नाचं नाव आहे, स्वरूप असं असतं आणि एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. त्याला जनरली सगळी मुलं रसग्रहण असे म्हणतात. तर यामध्ये काही मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून आपण त्या मुद्द्यांद्वारे कवितेचं स्पष्टीकरण करणार आहोत. तर कविता क्रमांक 16 स्वप्न करू साकार. पहिला मुद्दा असा असतो ज्यामध्ये दिलेलं असतं की प्रस्तुत कवितेचे कवी व कवयित्रीचे नाव. मग यामध्ये कवी आहेत, कवि किशोर पाठक. यानी कि हमारा जो पहला मुद्दा है वो मुद्दा होता है कि इस कविता के कवि और कवयित्री का नाम बताओ. तो ये जो कविता है उस कविता के कवि है किशोर पाठक. दूसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. तर यामध्ये विषय हा केवळ एका वाक्यात लिहिलेला असतो विद्यार्थ्यांनो. मग या कवितेचा विषय आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवीने पाहिलेले आहे. काय कवितेचा विषय है? इस कविता का ये विषय है कि देश के उज्ज्वल भविष्य का स्वप्न यानी ख्वाब देखा गया है. ये हमारे कविता का विषय है. या प्रकारे प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे आपल्याला कंपल्सरी प्रश्न आहेत आणि ते प्रत्येकी 1 गुणांसाठी विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 4, 5 आणि 6 यापैकी आपल्याला 3 लिहावयाचे असतात. तो तीसरा है क्वेश्चन और वो है कि खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. मतलब आपल्याला हमें जो 2 लाइन्स दिए हुए कविता की पोएम्स उसके अर्थ लिखने हैं, सिंपल अर्थ लिखने हैं जो हमें समझ में आते हैं वो. कविताच्या ओळी बघूया. या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. अर्थ, कवी आपल्या भारत देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतो की या देशाच्या मातीवरती, या मायभूवरती आमचा अधिकार आहे. त्यामुळे नव्या पिढीचे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू. इसका मतलब ये है छात्रों कि कवि हमारे भारत देश का वर्णन करते हुए बड़े ही अभिमान से कहता है कि इस देश की मिट्टी पर, इस धरती पर हमारा अधिकार है और हम जो है हमारे उज्ज्वल भविष्य का ख्वाब देखने वाले हैं और उस ख्वाब को पूरा करने की कोशिश करेंगे. तर अशा प्रकारे मुद्दा क्रमांक 3 आहे. मुद्दा क्रमांक 4 आहे कवितेतून मिळणारा संदेश. स्वप्न करू साकार या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. आपण शेतीचा विकास करून संपन्न होऊया, एकात्मतेचा मंत्र जपूया आणि या विश्वाचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असा संदेश ते देतात. यानी इस कविता के द्वारा जो संदेश हमें मिलता है वो संदेश ये है कि स्वप्न करू साकार या कवितेमध्ये, इस कविता के द्वारा कवि किशोर पाठक जी हमारे देश के उज्ज्वल भविष्य का स्वप्न देखते हुए वो कहते हैं कि हमें हमारे खेती का विकास करना चाहिए, हमें संपन्न होना चाहिए और साथ ही साथ एकात्मता यानी यूनिटी का मंत्र यानी यूनाइटेड होकर हमें हमारे देश को प्रगति पथ पर ले जाना चाहिए. ऐसा संदेश वो इस कविता के द्वारा देना चाहते हैं. तो विद्यार्थ्यांनो, आपण कवितेद्वारा कविता वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं, कवी कोणता संदेश देऊ इच्छित आहेत, हे आपण आपल्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आहे 5वां कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. यानी कविता आपको पसंद है, हाँ तो क्यों पसंद है उसका रीज़न हमें लिखना है. ही कविता मला खूप आवडली आहे. या कवितेमध्ये कवी साध्या सोप्या भाषेत देशातील शेती संस्कृतीचे, श्रमाचे महत्त्व व एकता या मूल्यांवर भर दिलेला आहे. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता म्हणूनच मला फार आवडली. तो इस कविता को लिखा गया है यहाँ पे हमें हमेशा पॉजिटिव लिखना है
कि ये कविता मुझे बेहद पसंद है और इस कविता में कवि ने बहुत ही सीधे और सादे शब्दों में हमारे देश की संस्कृति, मेहनत का महत्व, यूनिटी आदि जो मूल्य है यानी वैल्यू है उनके ऊपर उन्होंने जोर दिया है। और साथ ही साथ हम सभी लोगों को हमारे देश को तरक्की की राह पर ले जाने की प्रेरणा देने वाली ये कविता है और इसीलिए ये कविता मुझे बेहद ही पसंद आई हुई है। तर अशा प्रकारे हा 5वा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो। आणि त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे खालील शब्दांचे अर्थ लिहा, यानी कविता में कुछ ऐसे वर्ड्स है, उस वर्ड्स के समानार्थी शब्द हमें लिखने हैं। तो पहला है विभव। विभव का मतलब होता है ऐश्वर्य, या ऐश्वर्य म्हणजे प्रोग्रेस, प्रगति। दूसरा वर्ड्स है मंगल। मंगल यानी पवित्र, पवित्र यानी होली। तिसरा है ललकारणे। ललकारणे या शब्दाचा अर्थ आहे पुकारणे म्हणजेच आवाज देणे। आणि चौथा शब्द आहे नौबत। नौबत याचा अर्थ होतो डंका। तर अशा प्रकारे स्वप्न करू साकार या कवितेचं आपण रसग्रहण अर्थातच खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेचे स्पष्टीकरण लिहा हा आपण बघितलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एक सूचना जरूर करेन की ज्या वेळेला ही कविता तुम्ही वाचाल तर या कवितेचा आशय तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहून काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या वेळेला तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट कराल त्यावेळेला तुम्हाला लिहिणं सोपं जाईल। त्याचबरोबर या प्रश्नामध्ये तुम्हाला सर्वोत्तम आणि चांगले गुण मिळतील। ते चांगले गुण मिळावेत एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा। धन्यवाद।